मित्रहो, या आठवड्यात 13 आणि 14 जानेवारी रोजी 2 दिवस सलग बिबट्या माझ्या परिसरात वावरत होता. त्यानंतर त्यानं पुढचे 3 दिवस इथंच वास्तव्य केलं होतं आणि याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहेत. परंतु मला त्याचबरोबर हे पण दाखवायचं आहे की नुसताच बिबट्या नव्हे तर बिबट्याच्या सोबत आणखी जे वन्य प्राणी इथे येतात तेही मला तुम्हाला दाखवायचे आहेत. आता हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तो 13 तारखेचा आहे. 13 तारखेला भोगी होती. त्याच दिवशी बिबट्या पहिल्या दिवशी दिसला आणि 14 तारखेला पण तो परत आला संक्रांतीच्या दिवशी. पण या बिबट्यासोबतच माझ्याकडं साळींद्र येतात, इजाट येतं, जंगली डुकरं येतात आणि ह्या सर्व प्राण्यांना मी प्रेमानं खाऊ पिऊ पण घालतो. तुम्हाला हे सांगितल्यानंतर थोडीशी गंमत वाटेल, पण या व्हिडिओत आता बघा की मी साळींद्रांच्यासाठी कसं खाद्यपदार्थ ठेवत आहे ते इथे दिसेल तुम्हाला. हे बघा, मी आता या ठिकाणी आलेलो आहे. मी पिशवीतून साळींद्रांच्यासाठी खाद्यपदार्थ आणलेत, ते मी इथं त्यांच्यासाठी ठेवत आहे. ह्या साळींद्रांच्यासाठी मी शेंगा, रताळं, बटाटे, गाजरं, कंस अशा प्रकारचे खाद्यपदार्थ विकत आणून ठेवतो आणि ते रोज संध्याकाळी एका विशिष्ट ठिकाणी मी त्यांना ते खायला ठेवतो. मग ते बिचारी रात्री येतात आणि अगदी आनंदानं खाऊन जातात. त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसते. अगदी ते पाळीव प्राण्याप्रमाणे येतात आणि खाऊन जातात. आता हे मी तुम्हाला खाद्यपदार्थ ठेवत असलेलं दाखवलं. यानंतर ते कसे येतात ते आता मी पुढं दाखवतो आहे, ते आता तुम्ही बघा. हे खाद्यपदार्थ मी त्यांना इकडे तिकडे फेकतो आहे, कारण ते एका वेळी 3-4जणसुद्धा येतात. आणि ती साळींद्र आता इतकी फॅमिलियर झालेली आहेत की ती माझ्याच कंपाऊंडमध्ये कुठंतरी राहतात. आता त्यांना छोटी छोटी पिल्लं पण झालेली आहेत. ती पिल्लं पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे अशा पद्धतीनं मी त्यांना घालत आहे. तिथंच एक पाण्याचं कुंड आहे. त्या कुंडामध्ये मी त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो आहे. मी माझ्या परिसरात अशी बरीच कुंड पण ठेवलेली आहेत की जिथं वन्य प्राणी येऊन पाणीसुद्धा पितील. आता रात्रीचे जवळजवळ 2 वाजलेत आणि साळींद्र आलेले आहेत. हे साळींद्र बघा किती शांतपणे खात आहेत आणि ते अगदी पाय वगैरे पसरून झोपून खाते. म्हणजे त्याला इतका विश्वास आहे की इथं मला कोणीही काहीही करणार नाही. हे बघा, आता 3 साळींद्र आलेली आहेत. 2 नर मादी मोठे आहेत आणि त्यांचं एक पिल्लू आहे. अगदी निवांत आरामात ते खात आहेत. हे पिल्लू आहे. आता याच वेळी राजाच्या झोपडीच्या परिसरात इतर कॅमेऱ्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज चाललेत त्याही आपण पाहूयात. हे आता आपण दुसऱ्या कॅमेऱ्यात गेलेलो आहोत. दुसऱ्या कॅमेऱ्यात एक इजाट किंवा पटकुऱ्या समोरून येताना दिसत आहे. त्याचेही डोळे अगदी वाघासारखेच लखलखत आहेत. तो आता पुढे येईल बघा.
याच प्राण्याला इंग्रजीमध्ये पाम सियाट म्हणतात. हा मिश्राहारी प्राणी आहे. आयत्या वेळी याला कोंबड्या, कबूतर किंवा अशा प्रकारचे काही पक्षी प्राणी मिळाले तर त्यांना हा मारून खातो. आणि इतर वेळी मग हा शाकाहारी असतो. याला माडावरची फळं खूप आवडतात, त्यामुळं हा माडाच्या झाडावर सहसा राहतो आणि माडाची फळं खातो. आता हा राजाच्या झोपडीत शिरत आहे. बघा, झाडावरून तो वर गेला. ती जी भिंत दिसते ती राजाच्या झोपडीची भिंत आहे. तो तिथून आत गेला आणि आता तो आत येईल. तुम्ही वेळ आणि तारीख बघत राहा. रात्रीचे जवळजवळ 2 वाजलेले आहेत. आत्ता मी तुम्हाला पटकुऱ्या दाखवला. आता हा आणखी एक दुसरा प्राणी येत आहे बघा, त्याच रस्त्यावरून. हे साळींद्र येत आहे याच रस्त्यावरून. आलं आलं आलं. हा रस्ता तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच रस्त्यावरून थोड्याच वेळात वाघोबा येणार आहे. बघा, 2:53 झालेली आहेत आणि त्याच रस्त्यावरून वाघोबा जात आहे. हे सारे प्राणी माझ्या परिसरात फिरत असताना मला खूप आनंद वाटतो. मी या पन्हाळ्यावर आणि असा जंगलात जन्मलो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. बघा, हा वाघोबा त्याच रस्त्यावरून येत आहे. तर अशी जैवविविधता माझ्या परिसरात आहे आणि असंख्य प्रकारचे प्राणी इथे येतात. हे बघून तुम्हालाही बरं वाटेल. हेच फक्त तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी आज केलेला आहे.